Hello everyone, let's make पालक पनीर टुडे. सो पालक पनीरसाठी इथे मी 2 गड्डी पालक घेतलेली आहे आणि छान स्वच्छ करून धुवून घेतली आहे. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये 1 मिनिट आपल्याला असंच ते ठेवायचे आहे आणि लगेच ती आपण ट्रान्सफर करणार आहोत आईस वॉटरमध्ये, जेणेकरून तिचा कलर तसाच राहील, कलर तिचा डल होणार नाही. त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण ते ट्रान्सफर केली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 ग्रीन चिलीज आणि थोडंसं अद्रक आणि थोडी कोथिंबीर ॲड टाकून मीडियम असं त्याला ग्राइंड करून घेणार आहोत. त्याची आपली थिक पेस्ट रेडी झालेली आहे, ही आपण नंतर ॲड करणार आहोत. आता आपण थोडं बेसिक मसाले रेडी करूयात त्यासाठी. सो सगळ्यात आधी मी इथे थोडंसं बटर यूज केलं आहे, बिकॉज बटरमुळे पालक पनीरला एक क्रीमी टेस्ट येते आणि बटर जळू नये यासाठी थोडंसं ऑइल त्याच्यामध्ये घाला. इथे मी 1 मोठा चम्मच जिरे घातलेले आहेत, बिकॉज जिऱ्यांचा फ्लेवर खूप छान येतो पालक पनीरला. ते थोडेसे अशी गोल्डन ब्राऊन झाले की त्याच्यामध्ये आपण गार्लिक ॲड करणार आहोत आणि लसूण देखील चांगला भाजून द्यायचा. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदा ॲड झाला की कांदा पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित कुक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे मी 1 छोटा टोमॅटो ॲड केला आहे. जास्त मोठा टोमॅटो घालू नका, 1 लहान नॉर्मल साईजचा टोमॅटो आपण ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट, हळद मसाला आणि थोडंसं जिरे पावडर, मीठ, चवीपुरती साखर ॲड करणार आहोत, जेणेकरून आपली टेस्ट बॅलन्स होईल. आणि वरून आपण कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे. कस्तुरी मेथी तुम्हाला हवी तर तुम्ही एंडला पण घालू शकता, पण मी इथेच ॲड केली आहे बिकॉज त्यामुळे तिचा जो फ्लेवर आहे ना तो जास्त एन्हान्स होतो. सो चांगलं मिक्स करून घेणार आहोत सगळ्या मसाल्यांना आपण. त्यानंतर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि ती चांगली फेटून 4 चम्मच आपण या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. जर का तुम्हाला दही वापरायचं असेल तर तुम्ही दही देखील वापरू शकता. क्रीम टाकून झाल्यानंतर आपण छान त्याला फेटून घेणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही आहे ती ऑइल रिलीज करेल आणि छान 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला कुक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले सगळे मसाले व्यवस्थित कुक होतील. त्यानंतर जी आपली पालकची पेस्ट आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती पण 1च मिनिट आपल्याला कुक होऊ द्यायची, बिकॉज ओव्हरकुक झालेली पालक पण चांगली लागणार नाही. यामध्ये मी अमूलचं मलाई पनीर ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून वरून फक्त गरम मसाला आणि फ्रेश क्रीम टाकणार आहोत. हे पालक पनीर आता रेडी झालेलं आहे. हे तुम्ही सर्व करू शकता मलाबर पराठासोबत या फिर लच्छा पराठासोबत. खायला खूप यमी झालं होतं. तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज गाईज.